मकर राशी 2025 शेवटच्या अमावस्या या धक्कादायक घटना ऐकून अंगावर काटा येईल. श्री स्वामी समर्थ. 2025मधील शेवटच्या अमावस्या तुमचं जीवन हादरवून जागं करणाऱ्या 3 धक्कादायक घटना नक्की ऐका. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मकर राशीच्या जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाणारी ही शेवटचे वळणबिंदू. मकर रास, तुम्ही जन्मतात संघर्षाचे शिल्लेदार. इतर राशींना जे सहज मिळतं ते तुम्हाला आयुष्यभर कठोर परिश्रम करूनच मिळालं. तुमचा मार्ग नेहमीच काट्यांनी भरलेला. कधीकधी स्वतःच्या लोकांनी धोका दिला, तर कधीकधी नोकरी व्यवसायात अडथळे आले. कधी आर्थिक संकटांनी डोकं वर काढलं, तर कधी मनाच्या आतल्या भिंतीने तुम्हाला घेरी आणलं. पण मकर राशीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती कधीच हार मानत नाही. तुमच्यात एक अदृश्य शक्ती आहे जी तुम्हाला सतत पुढे ढकलते. कितीही अंधार असला तरी 2025च्या शेवटची अमावस्या ही रात्र तुमच्या या प्रवासाला मोठा अर्थ देणार आहे. कारण की ही वेळ आहे परिवर्तनाची, पुनर्जन्माची आणि उंच भरारीची. जोडीला ग्रहस्थिती असे संकेत देते की जो अंधार अनेक वर्षापासून तुम्हाला रोखून धरत होता तो आता स्वतःहून बाजूला होत आहे. ही अमावस्या म्हणजे फक्त एक चंद्रचक्र नाही, तर तुमच्या नशिबाच्या नवीन पानाची प्रस्तावना आहे. इथून पुढे मकर राशीच्या आयुष्यात 3 अशा घटना घडतील ज्या इतक्या प्रभावी, इतक्या धक्कादायक आणि तरीही सकारात्मक असतील की त्यानंतर तुमचे जीवन जसेच्या तसे राहणार नाही. ही वेळ आहे तुमच्या उन्नतीची, ही वेळ आहे तुमच्या मेहनतीची, योग्य फळाची, आणि ही वेळ आहे ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभे राहिल्याची. त्यातील पहिली घटना म्हणजे आयुष्यभर साथ देणाऱ्या अडथळ्यांचा अचानक अंत. मकर राशीच्या व्यक्तींचं संपूर्ण आयुष्य संघर्षाशी जोडलेलं असते. तुम्ही ज्या मार्गावर चालता तो मार्ग सरळ कधीच नसतो. कधी अचानक आर्थिक अडथळे, कधी मानसिक थकवा, कधी काम पुढे सरकत नाही, कधी नको त्या लोकांचे कटकारस्थान, जणू कोणीतरी अदृश्य आहात तुम्हाला अडवत आहे, अशी वर्षानुवर्ष तुमची भावना झाली आहे. 2025ची शेवटची अमावस्या मात्र या चक्राचा अंत करणार आहे. शनी तुमचा स्वामी असल्यामुळे त्याचा कठोर प्रभाव अनेक वर्ष तुमच्या मागे होता. पण आता ग्रहांची ऊर्जा विपरीत न राहता तुमच्या यशाला गती देणारी बनते. या घटनेमुळे घडणारे मोठे बदल, दीर्घकाळ अडकलेली सरकारी, कायदेशीर कागदपत्री किंवा परवानगीचे काम अचानक मंजूर होतात. ज्यांनी तुमच्या विरोधात उभे राहून तुम्हाला थांबवलं त्यांचा प्रभाव संपतो. तुमचं नाव, तुमची मेहनत, तुमची कसरत आता वर येऊ लागते. जी नेहमी आडवे येत होती ती अचानक बाजूला होते. तुम्ही अनेकदा स्वतःलाच विचारले असेल, माझ्यासोबतच एवढं कठीण का? ही घटना तुम्हाला त्याचे उत्तर देईल. कारण आता तुमच्या आयुष्याचा मार्ग खुला होत आहे. एकेकाने अडथळे होते त्या ठिकाणी आता आश्चर्यकारक गती निर्माण होत आहे. दुसरी घटना म्हणजे मोठ्या संधीचा अचानक लाभ. जीवन बदलणारा दरवाजा आता उघडणार. मकर राशीसाठी 2025ची शेवटची अमावस्या हे फक्त मानसिक किंवा भावनिक परिवर्तन नसून मोठ्या भाग्याचं दारे उघडणारे आहे. ही घटना करिअर, व्यवसाय, पैसा, बढती, प्रतिष्ठा, मानसन्मान यापैकी कुठल्याही क्षेत्रातून येऊ शकते. आजवर तुम्हाला संधी मिळण्याऐवजी इतर लोक पुढे गेले. तुमची किंमत ओळखली गेली नाही, तुमचे प्रयत्न दुर्लक्षित झाले आणि तुम्ही सतत मागे ढकलले. पण आता परिस्थिती उलटणार आहे. या घटनेचे मोठे परिणाम तुम्ही अपेक्षित न होता एका मोठ्या निर्णयाच्या केंद्रस्थानी येणार, ज्यावर तुम्हाला कधीच हक्क मिळेल असं वाटलं नव्हतं. ती संधी स्वतःहून तुम्हाला मिळेल. तुमच्या मागे बोलणारे, तुम्हाला कमी लेखणारे लोक गप्प होतील. तुमच्या मागे बोलणारे, तुम्हाला कमी लेखणारे लोक गप्प होतील. प्रतिष्ठा, नाव, समाजातील स्थान अचानक ऐकून चकित पडतील. ज्यांना वाटलं होतं की तुम्ही कधीच वर येणार नाही, तेच लोक तुम्हाला आता मदतीची विनंती करतील. ही संधी इतकी वेगाने आणि इतकी मोठी येईल की तुमचं मन संभ्रमात पडेल. हे नक्की खरं आहे का? यशाचा एक दरवाजा नव्हे तर अनेक दरवाजे एका मागोमाग उघड जातील. ही घटना तुमच्या आयुष्याची दिशा कायमस्वरूपी बदलणारी असेल. तिसरी घटना म्हणजे व्यक्तिगत जीवनात खोल स्तरावर बदलून. मकर राशीच्या लोकांचे मन बाहेरून कणखर दिसते, पण आतून ते भावनिक जखमांनी भरलेले असते. गेल्या काही वर्षात नाती, विश्वासघात, फसवणूक, कुटुंबातील समस्या, मनस्ताप, नैराश्य अशा गोष्टींनी तुमचा आत्मा थकला होता.
2025ची शेवटची अमावस्या त्या आतल्या जखमांवर शेवटची पट्टी बांधते. ही घटना केवळ नातेसंबंध नाहीत, तुमच्या आत्म्याच्या शांतीशी जोडलेला आहे. या घटनेतून घडणारे खोल बदल, तुम्हाला त्रास देणारी, लुबाडणारी, सतत नकारात्मकता देणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. ज्या नात्यांनी तुम्हाला वर्षानुवर्ष वेदना दिल्या, ते नात्याचे ओझे गळून पडेल. एक नवीन व्यक्ती, नवीन विचार किंवा नवीन शक्ती तुमच्या आयुष्यात येईल, जी तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. कुटुंबातील तणाव, वाद, गैरसमज अचानक कमी होतील. तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघत होता, त्या गोष्टी आता भावनिकदृष्ट्या पूर्णत्वाला जातील. यामधूनच एक साधा पण मोठा बदल घडतो. तुमचं मन हलकं होतं. वेदना, भीती, असुरक्षितता या सगळ्या सावल्या मागे सरकतात. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतो, जो आधी कधी नव्हता. तितका स्थिर, शांत आणि सकारात्मक असेल. अंधार संपतो, प्रकाशाचा नवा पर्व सुरू होतो. मकर राशी, तुम्ही जे काही सहन केलं ते कधीकधी ब्रह्मांडाच्या दृष्टीने तुमची तयारी होती. जे आत्मा जितका मजबूत असतो, त्याची परीक्षा तितकीच कठीण असते. 2025ची शेवटच्या अमावस्या तुमच्या या दीर्घ संघर्षाच्या प्रवासावर अंतिम शिक्कामोर्तब करते. आता तुम्हाला मागे बघण्याची गरज नाही, कारण जे भोगून झाले ते पुन्हा कधीच तुमच्यासमोर उभे राहणार नाही. आगामी काळ तुमच्यासाठी स्थैर्य घेऊन येतो, मनशांती घेऊन येतो, नशिबाची उघडणारी दारे घेऊन येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःचं मूल्य परत मिळवून देतो. या 3 घटनांमुळे तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना, प्रत्येक वळण आज तुम्हाला जिथे आणून उभं करता येतं, ते स्थान तुमच्यासाठीच राखून ठेवलेलं होतं. आता तुमची परीक्षा संपली. आता तुमचा उद्धार सुरू होतं. जीवन तुमच्यावर आता उघडपणे कृपा करणार आहे. ही शेवटची अमावस्या तुमच्यासाठी अंत नाही, तर तुमच्या आयुष्यातील नव्या भव्य आणि तेजस्वी अध्यायाची सुरुवात आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.